गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि माझ्या लुककडे बघून तुम्हाला वाटलं असेल की आजचा व्हिडिओ काहीतरी हटके. मी खूप सारे रील्स बघितले, यूट्यूब शॉर्ट्स बघितले, यूट्यूब व्हिडिओज बघितले ज्याच्यामध्ये पाचवारीची नऊवारी साडी कशी करायची हे त्यांनी शिकवलंय. मला नऊवारी साडी प्रॉपर प्रोफेशनली नेसता येते, पण पाचवारीची नऊवारी साडी मी आतापर्यंत कधीच ट्राय नाही केली आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी पाचवारीची नऊवारी साडी कशी नेसायची हे शिकणार आहे आणि शिकवताना तुम्हाला पण दाखवणार आहे की तुम्हीही कशी नेसू शकता पाचवारीची नऊवारी साडी. आणि ही सुंदर अशी माझ्या आईची साडी जी पाचवारी आहे ती मी नऊवारी नेसण्याचा प्रयत्न करणार आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम लेट्स गेट स्टार्टेड. सो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा मेन टीप जी मी फॉलो करते ती अशी आहे की पहिल्यांदा पदर काढून घ्यायचा. पदर काढला की नंतर साडी नेसायला एकदम सोपी आणि कमी वेळात साडी नेसून होते. सो पहिल्यांदा पदर काढून घेते. ओके, सो ही आहे वरची बाजू आणि ती आहे खालची बाजू. सो पहिल्यांदा मी पदर काढून घेते. पदर काढताना अशा बोटांचा वापर करून व्यवस्थित असा पदर काढून झालाय. आणि आता मला जेवढी लेंथ पाहिजे ना तेवढ्या लेंथ पर्यंत पहिल्यांदा मी त्याला सेट करून घेते प्रॉपर. काही साड्यांना कोस असतो, त्याच्यामुळे काय होतं की व्यवस्थित पदर येत नाही. जेव्हा कोस आहे तेव्हा काय करायचं, एक छोटी मिरी आतमध्ये ऍड करायची, त्याच्यामुळे पदर एकदम व्यवस्थित येतो. हा बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित पदर आलाय. जो माप घेऊन बघितले की साधारण मी एवढा पदर सोडणार आहे आणि जर कमी जास्त करायचं असेल तर नंतर पण मी तो करू शकते. त्याच्यामुळे आधी मी ह्या पॉइंटला पिनेने टक करून घेते. ओके, पिनेने टक केल्यानंतर काय करायचंय ना की जो खाली पदर आहे, आता तुम्ही बघा की कसा एकदम सुटलाय पदर, एकदम व्यवस्थित नाही, कारण ह्या साडीला कोस आहे. त्याच्यामुळे काय करते मी, असा पदर टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर व्यवस्थित अशा प्रकारे हा पण पदर सेट करून घ्यायचा आणि मग त्याच्या खाली सुद्धा त्याला पिनअप करून घ्यायचा. सो असा सेट करून घ्यायचा व्यवस्थित पदर. आणि आता बघा की इथे ही मिरी आहे, ह्याला असं ह्या प्लेटला प्रॉपर असं काय म्हणतात, 2 फिंगर्सने प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून काय होतं ना की पदर सेट राहतो. जसा आपण आयर्न केल्यानंतर कसा पदर सेट राहतो, पदर आयर्न पण करू शकता, नो प्रॉब्लेम, पण असं पण करू शकता जेणेकरून तो सेट राहणार आहे पदर. आता अगेन मी इथे पण ह्याला टक करून घेते. सो पदर आपला रेडी आहे. आणि आता जी सेकंड साइड आहे आपली, सो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा असा पार्ट मी सोडून घेतला इकडे आणि ह्याची आपल्याला काष्टी करायची आहे. आणि त्यांनी काय दाखवलंय की मिडलला गाठ बांधायला सांगितली आहे, पण फॉर सेफर साइड मी काय करणार आहे, जशी नऊवारी आपण नेसतो एका साइडला आपण गाठ बांधतो, सेम वे मध्ये मी एका साइडला गाठ बांधणार आहे, जेणेकरून जेव्हा माझी काष्टी बांधली जाईल तेव्हा माझा हा इकडचा पार्ट पूर्ण कव्हर होईल, त्याच्यामुळे काही दिसणार नाही यातलं. ओके, सो आता काय करायचं ना, हा जो काठ आहे ना प्रॉपर, ह्याने आपल्या पायाला पूर्ण कव्हर करून घ्यायचंय. ठीक आहे, सो मी काय करतेय की इकडनं इकडे पुढच्या साईडला प्रॉपरली घेऊन असं इथे मी टक करून टाकणार आहे. सो हा जो उरलेला पार्ट आहे ना ह्याच्या आपल्या निऱ्या काढायच्यात. आणि निऱ्या काढताना काय करायचं की जो काठाचा भाग आहे हा बाहेरच्या साईडला ठेवायचा, अशा हळू निऱ्या काढायच्या आणि ह्याला व्यवस्थित टक करून घ्यायचं. अशा प्रॉपर पद्धतीने मी ती व्यवस्थित टक करून घेतली आहे. त्याच्यामुळे ही जी साईड आहे ही पूर्ण सिक्युअर झाली आहे. कुठल्याही साईडने तुम्हाला पायाचा कुठलाही भाग दिसणार नाही. ठीक आहे, आता दुसऱ्या साईडचं काय करायचंय, ही जी साडी आहे कंप्लीट, ही आपल्याला ह्या पायाच्या आतून इकडे बाहेर काढायची. सो साधारण अशा पद्धतीने. आणि आता आपला पदर तर ऑलरेडी काढून झालाय. सो ज्या पद्धतीने मला पाहिजे, जेवढी साईज पाहिजे पदरची तेवढी घेऊन इकडे सुद्धा आपल्याला किती पाहिजे खालती पायघोळ साडी ते बघायचंय. आणि हा जो उरलेला भाग आहे इकडचा, हा व्यवस्थित असा करून इथे टक करून घ्यायचा आहे. आणि पदर ऑलरेडी काढलेला असल्यामुळे व्यवस्थित निऱ्या अशा पसरल्यात आणि मस्त लुक क्रिएट झालाय. आता शेवटचं काय करायचंय, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे आपण इथे टक केलंय ना, तर काही पार्ट त्याचा आहे तो असाच राहिलाय. ठीक आहे, तर त्याला मी काय करतेय,
प्रॉपरली अशा थोड्याशा निर्या काढून थोडंसं असं करून त्याला अगेन आतमध्ये खोचून घेतलंय आणि अशा प्रकारे हा सुंदर 5 वारी साडीचा 9 वारी लुक क्रिएट झालाय आणि मस्त असे पारंपरिक दागिने घालून खूप छान लुक तयार झाला आहे. आणि फर्स्ट टाइम अशी मी 5 वारीची 9 वारी साडी नेसली आहे, पण नेसताना मला अजिबात टफ वाटली नाही. खूप सोप्या पद्धतीने ही साडी नेसता आली आहे मला आणि जमली आहे. आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे 5 वारीची 9 वारी साडी नेसायला नक्की ट्राय करा. येस गाईज, हा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा. असेच अजून कोणते व्हिडिओज तुम्हाला माझ्याकडनं बघायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.